शुभ सन्मान केला जात आहे या व्यासपीठावर. सचिन म्हात्रे आमचे आचार्य, त्यांचे हार्दिक स्वागत. परंतु व्यासपीठावर पाहतोय आमचे ओले गावचे उद्योजक धना मुंगाजी यांचा शुभ सन्मान केला जात आहे. रुपेशजी गायकवाड, राकेश गायकवाड, बलीशेठ गायकवाड आणि महेश गव्हाणकर यांच्या उपस्थित धना मुंगाजी यांचा इथे शुभ सन्मान. एकेकालचे डावखुरे गोलंदाज, घातक संघातून खेळणारे घातक प्लेयर, डावखुरे फलंदाज धना मुंगाजी यांचा इथे शुभ सन्मान. धनाशेठ मुंगाजी आपल्याला थोडक्यात मनोगत ऐकवतील. हॅलो, आर्या स्पोर्ट ओले ग्रुप ग्रामपंचायत सरपंच श्री रुपेश गायकवाड, सिद्धेश ट्रॉफी OPL याचे आयोजन राकेश गायकवाड आणि JWR प्रतीक पाटील एकदम उत्कृष्ट केलेले आहे. त्याबद्दल ही ग्रामपंचायत आणि आम्ही सहकारी त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. चला, इथे चांगली सुरुवात केली. अश्विन पाटीलनं पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर चौकार. एकूण 10 धावा धावफलकावरती. भाच्याच्या विरोधामध्ये खेळत असताना मामा अश्विन पाटीलचा संगम. सुरेख कामगिरी, सुरेख सुरुवात. पुन्हा एकदा बिग हिट जरूर केलाय. चेंडू जाईल. आणखी एक मोठा दणका. 6 धावांचा. अप्रतिम सुरुवात केली. गोलंदाज आपण पाहतो मैदानावरती राजेंद्र मुंगाजी याच्या गोलंदाजीवरती केलेले हे प्रहार. एकूण धावसंख्या 16 धावा, 3 चेंडूचा इथे खेळ संपलाय. राईट अप ओव्हर द विकेट. चौथा बॉल थोडासा घातक ठरला असता. तितक्या ताकदीनं चेंडूला खेळून काढलं. केवळ सन्मान दिला अश्विन पाटील. हा फलंदाज आपण पाहतोय. चांगल्या चेंडूवरती प्रतिहल्ले करायचे आणि खराब चेंडूवरती प्रतिहल्ले करायचे आणि चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचं हे पक्क अश्विन पाटीलला माहिती आहे. आणि त्याच पद्धतीनं फलंदाजी करत असताना मैदानावरती सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 2 षटकार आणि 1 चौकार आणि त्यानंतर 1 धाव. एकूण 4 चेंडूचा खेळ संपलाय. 17 17 धावा धावफलकावरती. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारी टीम आपण पाहतोय. सुवीर 11 हा चांगला फटका. फलंदाज समाधान गायकवाड याच्या माध्यमातून हा आलाय चौकार. संघाच्या धावसंख्येला मोठा आकार येतोय. एकूण 21 धावा धावफलकावरती. जी सुरुवात केली होती आपण पाहिलं तर अश्विन पाटीलला त्याच प्रकारची सुरुवात आपल्याला पाहायला मिळतोय. ते समाधान गायकवाड याच्या बॅटमधून पहिला वैयक्तिक चेंडूचा सामना केला, चौकार ठोकला. 21 धावा धावफलकावरती सुरेख कामगिरी करत असताना हा चेंडू थोडाशी खराब लाईन, पंचांचा इशारा येते. हा चेंडू स्वेर घोषित केलाय. थोडासा दबाव आलाय गोलंदाजावरती आणि दबावानं गोलंदाजी करत असताना परिणाम आपण जरूर पाहतोय. हा अवांतर चेंडू फेकला. थोडीशी खराब कामगिरी करत असताना गोलंदाज मैदानावरती ते चांगल्या प्रकारची गोलंदाजी करायची. पहिला षटक फेकतोय. यावेळी मोठा अपिलामध्ये दाद. अपिलाला दिली गेली ते दाद आणि फलंदाज लेग बिफोर विकेट आपण पाहतोय. समाधान गायकवाड बाद होतोय. हा पहिला गडी बाद. टीम सुवीर स्पोर्ट 11 टीमचा 22 आकड्यावरती. DJ सँडी का मी इतका फेमस आहे आणि नक्कीच मामाचं गीत इथे ऐकवलं गेलं त्यांच्या माध्यमातून. कारण युद्ध चालू आहे मामा बाच्याचं. एका बाजूला सिद्धेश इंटरप्राइजेस 11 आणि त्यांच्या विरुद्ध सुवीर स्पोर्ट. हे 2 संघ एकमेकांशी झुंज करत असताना पहिला गडी बाद झाला. एकूण धावसंख्या
धावफलकावरती 22. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. सुरेख सुरुवात केली इथे आतापर्यंत सुवीर स्पोर्ट 11 टीमच्या फलंदाजाने. अश्विन पाटील अजूनही मैदानावरती आहे. आता त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. अभिजित म्हात्रे 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज. आता मात्र ऑन स्ट्राईकिंगवरती असेल अश्विन पाटील, ज्याच्या बॅटमधून आपण 1 षटकार 2 षटकार आणि 1 चौकार पाहिला. खूप चांगला फलंदाज आहे आणि तितके चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून जरूर आपण पाहतोय मैदानावरती. दुसरं षटक गोलंदाज तयार असेल शक्ती बाबुलकर मैदानामध्ये 2ऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू पहिला चेंडू फेकला होता. पंचांचा इशारा ऑफ स्टंप सोडून गेलाय. पंचाने इथे अवांतर घोषित केला. एक्स्ट्राच्या रूपाने इथे 1 धाव खर्च केले आणि धावसंख्येला 1 ने आकार आला. एकूण 23 धावा, 1 गडी बाद अशी आपण नक्कीच पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा तीच चुकी एका पाठोपाठ 2 चेंडू स्वेर फेकलेत. फलंदाज अश्विन पाटील याच्या समोर गोलंदाजी करत असताना शक्ती बाबुलकरला आपण पाहतोय. मात्र इथे कमालीची गोलंदाजी करायची, इथे तुम्हाला चांगली प्रकारची गोलंदाजी करायची आहे. पहिल्या षटकामध्ये थोडीशी मागणी गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळाली, परंतु इथे तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची. तेच प्रयत्न जरूर इथे केले जात आहेत. पायावरती चेंडू बदलला. लेगबाईच्या रूपानं इथे 1 धाव आले. 24 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये जरूर आपण खूप चांगली फटकेबाजी पाहिली, मात्र या षटकामध्ये त्या प्रकारची फलंदाजी होईल का? अश्विन पाटील मैदानामध्ये तोपर्यंत जरूर आशा जिवंत असतील. आणि शॉर्ट पॉइंटला प्रिन्स गायकवाड बंटे आहे. यांनी जर झेल पकडला ना, प्रतीक पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. बंट्यासाठी खास ऑफर. आणि अंशूकडनं 1000. अंशू गायकवाड यांच्याकडनं 1000. नक्कीच पारितोषिकांची लैलाट जरूर आपण पाहतोय. खूप चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल आणि इथे जरूर आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी आणि परिणाम पाहतोय. क्षेत्ररक्षकांना टीम बोगतोय. हा आला चौकार. अच्छा हवी असते ती क्षेत्ररक्षकांची इथे न दिलेली साथ आणि त्याचा परिणाम भोगत असताना पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकलून दिलं. लॉंग ऑन रिझन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत अवधी होता, वेल होता आणि त्या वेलेमध्ये धाव कंप्लीट केली 1 आणि एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा संघ पुढे सरकला. एकूण 3-0 30 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा सुवीर स्पोर्ट 11 टीम पुन्हा एकदा ती दत्ता चुकी. गायकवाड आहे तिकडे विकेट किपरच्या मागे. जर झेल पकडला तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल गोरख गायकवाड कडनं. या दरम्यान संजूभाई पाटील यांचं आगमन झालंय. बॉस यांचं या ठिकाणी या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. दत्ता गायकवाडसाठी ऑफर आहे. गोरख गायकवाड यांच्याकडनं जर झेल टिपला दत्तानं तर 500 रुपयाचं बक्षीस. त्यानंतर बंट्याने जर झेल पकडला तर रोख 1500 मिळतील. हा बॉल सुरेख कामगिरी. जसा विकेटवरती लँड झाला थोडा आतमध्ये आला. फलंदाजाचं इथं आपण जर पाहिलं तर फुटवर्कचा वापर केला नाहीये. कडे मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता, असफल ठरला. इथे निर्धाव चेंडूची सांगता शक्ती बाबुलकरला आपण पाहतो. षटक क्रमांक 2 फेकत असताना स्थिर धावसंख्या 30 धावा. अंतिमचा चेंडू प्रहार जरूर केलाय. चेंडूने उंची घेतली, अंतर कमी गाठलाय. तिथे क्षेत्ररक्षकानं जरूर प्रयत्न केला होता झेलचं, परंतु प्रयत्नाला अपयश आलं आणि इथे झेल सोडलं गेलंय. एकूण या चेंडूवरती आल्या धावा आणि नक्कीच इथे चेक केला जाईल की आणि नक्कीच रिव्ह्यू घेतला जाईल. तत्पूर्वी आपण टॉस करूया. चला सोहम अँड मृणाल आणि सिद्धिविनायक यांचा टॉस होण्यापूर्वी ओनरचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. वंश अँड स्वरा संघाचे संघमालक मी रतन दापोलकर यांना विनंती करतोय. बघा आमच्या बायसिकल आल्यात. रतन दापोलकर यावं आपण आपल्या शुभास. नक्कीच पंच कॅमेरामध्ये तो क्षण चित्रित झाला नाहीये.
ऑनफिल्ड तुमचा जो निर्णय असेल तो तुम्ही कळवायचा आहे. आपले प्रेक्षक देखील आहेत बघा तिकडे, त्यांनी निर्णय द्या. तर रतन दापोलकर यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान वंश अँड स्वरा या संघातील संघ मालकाचा. तर नक्कीच या चेंडूवरती आली एकूण एकच धाव. 2 षटकांचा इथे खेळ संपला. एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती लागल्यात. कमालीची फलंदाजी नक्कीच आपण पाहतो. एका बाजूला कमालीची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. पहिले षटक राजेंद्र मुंगाजीनं फेकलं होतं, तब्बल 22 धावा खर्च, आणि त्यानंतर कमबॅकवाला षटक आपल्याला जरूर पाहायला मिळाला शक्ती बाबुलकर याच्या माध्यमातून. त्यांना आपल्या षटकामध्ये एक चौकार जरूर खाला होता, मात्र त्यानंतर चांगली गोलंदाजी केली. आपल्या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्या त्या म्हणजे 9. ते नक्की क्षेत्ररक्षकांना न दिलेली साथ, त्याच्यामुळे ते धावा त्याला खर्च कराव्या लागल्या. सुरेख कामगिरी त्याच्या माध्यमातून 2 षटकाचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र तिसऱ्या षटकाला इथे होईल सुरुवात, आणि तिसऱ्या षटकासाठी ज्याला निमंत्रित केलंय तो गोलंदाज सूरज मुंगाजीवरती तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी दिली. मैदानावरती आपण फलंदाज पाहतोय अश्विन पाटील आणि अभिजित मात्रेला. टॅप केलाय चेंडूला. डेप्युटी विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव जरूर कंप्लीट केले. एकच धाव येईल या चेंडूवरती. आता मात्र फलंदाजांना रोखलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये अश्विन पाटीलनी धमाकेदार फलंदाजी जरूर केली होती. त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळाली. ते सुरुवात केली सूरज मुंगाजी. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केले. सूरज मुंगाजीला आपण पाहिलं होतं मागच्या षटकामध्ये जेल सोडलं गेलं होतं. पंचांचा इशारा, हा वाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव खर्च केलाय. अश्विन पाटील समोर गोलंदाजी करतोय. अवांतर बॉल फेकलाय. एक धाव जरूर मिळेल, आणि एका धावेच्या मदतीनं 34 धावा धावफलकावरती लागल्यात पहिल्या सत्रामध्ये. सुवीर स्पोर्ट 11 टीम खेळ करत असताना अश्विन पाटीलच्या बॅटमधून आला आहे हा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. अश्विन पाटीलचं झेल सोडलं होतं सूरज मुंगाजीनं, आणि त्यानंतर अश्विन पाटीलची फलंदाजी, त्याच्याच गोलंदाजीवरती हा प्रतिहल्ला जरूर आपण पाहिला. पुन्हा एकदा प्रहार. मागच्या चेंडूवरती षटकार, आणि या चेंडूवरती देखील षटकार. एका पाठोपाठ 2 प्रतिहल्ले अश्विन पाटीलच्या बॅटमधून. की डीजे अप्रतिम गीत जीवदान मिळालं, आणि त्यानंतर अश्विन पाटीलची ही खेळी आपण जरूर पाहतोय. डीजे सँडी HDC जरूर आपण पाहतोय. संदीप आपण पाहतोय स्क्रीनवर 2 बायसिकल. आमचे ओले गावातील माजी उपसरपंच रवींद्रजी दापोलकर यांचे सुपुत्र केतन दापोलकर या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं या 2 बायसिकल इथे मात्र पुरस्कृत केल्या. केतन दापोलकर यांना तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर, आणि रतन दापोलकर हे 2 रवींद्र दापोलकर यांचे सुपुत्र, आणि रतन दापोलकर यांना स्क्रीनवर आपण पाहिलात तर या ओला प्रीमियर लीगसाठी ज्या 2 बायसिकल दिल्या, आणि त्या 2 बायसिकलचे पुरस्कृत नक्कीच राहिलेत. मागच्या वर्षी देखील OPL आणि उपसरपंच चषकाचं आयोजन संपूर्ण ट्रॉफीज उपसरपंचांनी दिल्या होत्या. एक चांगलं योगदान. परंतु इथे मात्र अश्विन पाटीलच्या बॅटमधून आलेला तिसरा षटकार. एक जीवनदान, एक नामी संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करताना अश्विन पाटील. नक्कीच क्रिकेटमध्ये एक चुकी काय करू शकतं. सूरज मुंगाजींनी सोडलेला झेल आणि त्याच्याच गोलंदाजीवरती केलेले हल्ले मैदानावरती आपण पाहतोय. एका पाठोपाठ 3 षटकार. मैदानामध्ये अश्विन पाटीलची धुवाधार फलंदाजी, आपली आक्रमकता, आपली ताकद सिद्ध करत असताना ओले प्रीमियर लीग या गावाच्या स्पर्धेमध्ये सुरेख कामगिरी, प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं मन जिंकत असताना सूरज मुंगाजी गोलंदाज मैदानामध्ये आता थोडासा विचार करावा लागेल. पुन्हा एकदा प्रहार जरूर केलाय, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडला जाईल का, आणि हा
इथे पकडलाय झेल आणि संपवलाय अश्विन पाटील या फलंदाजाचा खेळ. एक मोठी सफलता सूरज मुंगाजी या गोलंदाजाला. एकूण 52 धावा फलकावरती गडी बाद झालेत एकूण 2 आणि या षटकाचा विचार केला अंतिम चेंडू अजूनही शिल्लक असेल. संजूभाई पाटील आपण यावं बॉस. चला स्पीड अप करा दोन्ही टीम्स. आपल्याला विनंती असेल तुमचं सहकार्य खूप मोलाचं आहे. आज मेगा फायनलचा दिवस आहे. आज आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. तुम्ही स्पीड अप करा, थोडी गती वाढवा. दोन्ही टीम मैदानामध्ये सामना. यावेळी सल्ला जरूर चढवलाय आणि ते चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये जाईल सीमा रेषेच्या बाहेर. या षटकामधील अंतिम चेंडूवरती आलाय हा मोठा फटका 6 धावांचा. आणि त्यांचा देखील इथे आपण विशेष सन्मान करणार आहोत, कारण प्रत्येक ओनर संगमालकाचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातो. मी रतन दापोलकर यांना विनंती करतोय की आपण या मॅचचा टॉस देखील करावा. सोहम अँड मृणाल विरुद्ध सिद्धिविनायक एंटरप्राइजेस हा मॅच असेल. याच्या पुढील टॉस केलं जाईल. सोहम अँड मृणाल विपक्ष सिद्धिविनायक एंटरप्राइजेस. दोन संघामध्ये टॉस होईल. चला मैदानामध्ये जरूर आपण जाऊया. चौथ्या षटकाला इथे सुरुवात होईल. गोलंदाज असेल रोहित दापोलकर. एकूण धावसंख्या रोहित दापोलकर एकूण धावसंख्या धावफलकावरती 58. 2 गडी बाद 58 धावा. मैदानामध्ये प्रहार जरूर चढवलाय फलंदाजानं. चेंडूने उंची घेतल्या, अंतर कमी गाठलाय. झेल खाली शतरक्षक, कोणती चुकी नाही. इथे पकडला गेलाय झेल आणि संपवलाय फलंदाज मैदानामध्ये. शुभ असते. आणि त्याचबरोबर रजनीश पाटील यांना विनंती करतोय की आपण पुढील या ओनरचा शुभ सन्मान करावा. ओनर आहेत सिद्धिविनायक एंटरप्राइजेसचे नंदकुमार गायकवाड. नंदकुमार गायकवाड यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. टीम सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आणि त्या संघाचे संघमालक दरवर्षी नंदकुमार गायकवाड OPL मध्ये आपला संघ पॅक करत असतात. आज या स्पर्धेमध्ये देखील नंदकुमार गायकवाड यांनी हा संघ पॅक केला. त्यांच्या छकुलीसोबत, त्यांच्या एका चिमुकल्या मुलीसोबत हा शुभ सन्मान स्वीकारत असताना आपण पाहतोय श्री नंदकुमारजी गायकवाड. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मॅच एका बाजूला सुरू आहे. शुभ सन्मान नाणेफेकी झाली आणि त्यामध्ये सिद्धिविनायक एंटरप्राइजेसच्या संघानं नाणेफेकी देखील जिंकलेली आहे. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये संदीपन केनी यांच्याकडे. मैदानामध्ये खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर अवांतर चेंडू जरूर फेकला, परंतु चांगलं बॅकअपवाला चेंडू आपण आता पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या एकूण 59. 3 गडी बाद. पहिल्या सत्रामध्ये खेळ करणारा सुवीर स्पोर्ट 11 टीमला आपण पाहतोय मैदानामध्ये. राईट ओव्हर द विकेट. यावेळी सुरानीचा चेंडू तितक्या ताकदीनं चेंडूला जरूर केलंय. तितकी चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. शक्ती बाबुलकर ज्यानं दुसरं षटक सुरेख फेकलं होतं आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. एक धावाने एका धावेच्या मदतीनं एकूण 60 धावा धावफलकावरती. चौथं षटक मार्ग असते. 3 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रॉनित याच्या माध्यमातून फेकला जातोय. हा चेंडू ताकदीनं खेळून काढलाय. 1 बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केली घाई फलंदाजाला आणि त्याचा परिणाम भोगावा लागला फलंदाजाला.
आणखी एक फलंदाज बाद. थँक्यू सो मच. बघा इथे शुभसन्मान केला जाईल. मी शुभसन्मान करण्यासाठी विनंती करतोय. अर्थात सुनीलजी पाटील, सचिन म्हात्रे आणि त्याचबरोबर राकेश गायकवाड, प्रतीक पाटील, आपण संजयजी पाटील, नानोशी विभागीय ग्रामपंचायत उपसरपंच आणि उत्कृष्ट खेळाडू 50+ 50 वर्षे ओलांडल्यानंतर देखील टेनिस क्रिकेटचा खेळ करणारे हे व्यक्ती अर्थात संजयजी पाटील बॉस यांचा होत आहे इथे शुभ सन्मान. आज सचिन म्हात्रे आमचे आचार्य आणि त्याचबरोबर सुनीलजी पाटील यांच्या शुभ हस्ते बॉस संजयजी पाटील यांचा ते शुभ सन्मान. लोकनेते दिबा पाटील या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहता संजयजी पाटील यांना शुभ सन्मानित ओवले प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलं जात आहे. फलंदाज इथे बाद झालाय विनायक. आणि डेफिनेटली खरं तर संजयजी पाटील बॉस यांच्याकडून आम्हाला 10,000 रुपयाची आर्थिक मदत देखील आली आहे. तर बॉस तुमचं मनापासून आभार. त्यानंतर द्रिशा स्पोर्ट्सचे ओनर ॲडव्होकेट समीर म्हात्रे यांना मी विनंती करेन आपण यावं आणि रतन दाभोलकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. त्याचबरोबर प्रतीक पाटील, आपल्यालाही विनंती, प्रतीक पाटील, रतन दाभोलकर, आपण ओनर द टीम ऑफ द्रिशा स्पोर्ट्स समीरजी म्हात्रे, ॲडव्होकेट समीर म्हात्रे यांना सन्मानित करावं. गतवर्षी OPLचे खरं तर ते ऑर्गनायझर अर्थातच ऑर्गनाइज केली होती OPL ते व्यवस्थापक. आज या स्पर्धेमध्ये मालकाच्या भूमिकेत, संघ मालकाच्या भूमिकेत द्रिशा स्पोर्ट्स संघ मालक ॲडव्होकेट समीर म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जात आहे. थँक्यू सो मच ऑल ओनर्स टीम. बॅक टू क्रिकेट. थँक्यू. मैदानामध्ये आपण जाऊया. आता मात्र खूप चांगला फटका, 2 क्षेत्ररक्षक, चेंडू मागे, तत्पूर्वी चेंडू इथे जाईल दोन्ही क्षेत्ररक्षकांना चुकून, वन बाउंस सीमा पार, 4 धावा. जास्त दुखापत झाली असेल. चौकार एकूण 63 धावा धावफलकावरती, 67 धावा आणि 68 धावांचं लक्ष्य. सिद्धेश इंटरप्राइजेस 11 टीम समोर 68 धावांचं लक्ष्य आता पूर्ण करायचंय. पहिल्या सत्राचा इथे खेळ संपला. खूप चांगली फलंदाजी आपण पाहिली सुवीर स्पोर्ट 11 टीमची. आता 68 धावा कुटायच्या आहेत सिद्धेश इंटरप्राइजेस संघाला दुसऱ्या सत्रामध्ये. एन्जॉय करतो डे नाईटची स्पर्धा. आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर फायनल डे, फिनाले डेचा हा दिवस. खूप सारे प्रेक्षक वर्ग जरूर आपण पाहतोय मैदानावरती. प्रेक्षकांची नजरा आणि नक्कीच जे प्रेक्षक वर्ग 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतायत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करू. एकूण 24 मध्ये आता 38 करायचे दुसऱ्या सत्रामध्ये. चला स्पीडअप करायचंय. ॲज अ ओपनर सिद्धेश इंटरप्राइजेस 11 टीम आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायचे. बघा तुमचं सहकार्य फार मोलाचं असणार आहे. आज आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत, याची देखील तुम्ही नोंद घ्या. तुमच्या आयोजकांना तुम्ही सहकार्य करा. दुसऱ्या सत्राला काही क्षणातच सुरुवात होईल. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. औले ग्रुप ग्रामपंचायत आदरणीय रुपेशजी गायकवाड साहेब आणि त्यानंतर राकेशजी गायकवाड साहेब यांच्या खूप मोठं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं.
खूप मोठं योगदान त्यांचं देखील. ॲज द ओपनर मैदानामध्ये दाखल होईल. एकूण 68 धावांचं लक्ष्य जरूर असेल सिद्धेश इंटरप्राइजेस 11 टीमला. या धावा कंप्लीट करता येतील का? एकीकडे सुवीर स्पोर्ट 11 टीमला या धावा रोखता येतील का हे पाहण्यासाठी जरूर आपण मैदानामध्ये बोलूया. एका बाजूला मामा आणि एका बाजूला भाचा असा सामना आपण एन्जॉय करतोय. मामा भाचा या दोन संघांमध्ये हा युद्ध जिंकणार कोण? येणारा वेळ आणि काल आपल्यापर्यंत जरूर पोहोचवेल असा प्रश्नाचं उत्तर. तत्पूर्वी दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल. क्षेत्ररक्षण सजवा आणि सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. आपण दोन्ही टीम तर नक्कीच मैदानामध्ये बोलूया. ॲज द ओपनर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहतोय अक्षय गायकवाड आणि सूरज मुंगाजी. या दरम्यान अक्षय आणि आमचे सूरज प्राचार्य प्रिन्सिपल संतोष विष्णू म्हात्रे यांचे इथे आगमन झालंय. खरं तर प्रिन्सिपल प्राचार्य नवीन शिवा हायस्कूल आणि त्या हायस्कूलवर प्राचार्य म्हणून त्यांचे अगदी खूप चांगली नेमणूक झाली आणि आज उच्च शिक्षित व्यक्तिमत्व ओले गावातील संतोषजी विष्णू म्हात्रे यांचे इथे शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम सर. तर नक्की सर्व मान्यवरांचं करूया आपण मान सन्मान आणि मैदानामध्ये बोलूया. 68 धावांचं लक्ष्य 17.00 ची सरासरी आता राखायची आहे मैदानामध्ये आणि ही सरासरी राखण्यासाठी मोठी फलंदाजी करायची. पहिल्या सत्रामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी केली होती अश्विन पाटीलनं त्याच प्रकारची फलंदाजी आता या दोन फलंदाजांना करायची आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती दिला दणका. फलंदाज अक्षय गायकवाड याच्या बॅट मधून आलाय हा दणदणीत षटकार. याच संघाला कालच्या दिवसामध्ये 42 धावांची गरज होती 4 षटकामध्ये आणि त्या 42 धावा 2 षटक आणि 2 बॉल मध्ये कव्हर केल्या होत्या आणि सुरेख फलंदाजी या दोन फलंदाजांनी जरूर केली होती. आता 30 फलंदाजी करायची आहे. मैदानामध्ये सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवलाय. गोलंदाज अभिजित म्हात्रेला पाहतोय. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही परंतु एष्टी रक्षक थोडासा फंबल झाला आणि ती चुकी केली आणि चुकीचा परिणाम भोगत असताना बाईकच्या रूपानं आली या चेंडूवरती 1 धाव आणि एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकलाय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती. 68 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय. अडुसष्ट धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय. सुरुवात चांगली केली आहे मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर बाईंच्या रूपानं 1 धाव. एकूण 7 धावा. 2 चेंडूचा खेळ संपलाय. अभिजित म्हात्रेचं आपण हे पहिलं षटक पाहतोय. संघाच्या संघनायकानं दिलेली जिम्मेदारी कशा प्रकारे निभावेल की एकीकडे चांगली फलंदाजी होईल का. अक्रॉस द लाईन दिशा दिली जरूर होती. क्षेत्ररक्षकानं थोडी चुकी केली. इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या या चेंडूवरती. क्षेत्ररक्षकानं न दिलेली साथ आणि त्याचा परिणाम 2 धावा आणि ते लेझी क्रिकेट. तिसरी धावेचा जरूर प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट केल्या. जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये चतुराई जरूर पाहायला मिळाली. एकूण 3 धावा आल्या आणि 3ने संघ पुढे सरकलाय. दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलाय 10 आकड्यावरती. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 17 धावा कुटायच्या आहेत आणि त्याच रणनीतीनं धावसंख्या कुटत असताना हे 2 फलंदाज 3 चेंडूमध्ये 10 आल्या. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अभिजित म्हात्रेच्या माध्यमातून फेकलं जाणार आहे पहिलं षटक आणि मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाज अक्षय गायकवाड आणि सूरज मुंगाजी. ऑन स्ट्राईक वरती आता मात्र अक्षयला आपण पाहतोय येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. स्लोवर प्रतीचा चेंडू जसा विकेट वरती पडला थोडा आतमध्ये आला आणि फलंदाज आपण पाहतोय सफल केल्याच्या प्रयत्नामध्ये सफल ठरलाय.
इथे कोणती धावसंख्या नसेल. निर्धाव चेंडूची सांगता झाले. कमबॅक वाला चेंडू जरूर आपण पाहिला. मागच्या 3 चेंडूवरती 10 धावा आणि त्यानंतर अक्षयची फलंदाजी समजून घेतली आणि त्याच प्रकारचा चेंडू फेकला अभिजित मात्रे या फलंदाजानं. शांत बसवल्या चेंडूवरती. स्थिर धावसंख्या बिनगडी बाद 10 धावा 68 धावांचा पल्ला पार करायचा आहे. सिद्धेश इंटरप्राइजेस 11 टीमला आपण दुसऱ्या सत्रामध्ये खेळ करताना नक्कीच पाहतोय. ओले प्रीमियर लीगचा हा धमाका आपण जरूर एन्जॉय करतोय मैदानावरती. एका बाजूला सुवीर स्पोर्ट 11 आणि त्यांच्या विरुद्ध सिद्धेश इंटरप्राइजेस. कोण जिंकणार हा सामना. बॅटम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अक्रॉस द लाईन ताकद जरूर वापरली आहे तिथे अश्विन पाटील आणि नक्कीच इथे निर्णय जरूर येईल आमच्याकडे. झेल जरूर पकडला होता परंतु वाघ आले वाघ. झेल जरूर पकडला होता परंतु चला डिसिजन इथे घेतलं जाईल. तुमच्यापर्यंत चांगला निर्णय जरूर पोहोचला जाईल. एक अपेक्षित निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचेल. आमचे ऑफिशियल पंच नक्कीच इथे त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. मैदानामध्ये झेल पकडला होता. जल्लोष करण्याच्या नादामध्ये अश्विन पाटीलनं चेंडू षटकाराच्या बाहेर फेकला. त्याला जल्लोष करायचं होतं कारण एक मोठा गडी बाद झाला असता. चला डिसिजन तुमच्यापर्यंत जरूर अपेक्षित निर्णय येईल. ऑफिशियल पंचायत आणि निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. एकंदरीत ऑफिशियल पंच तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. कोणत्याही खेळाडूला चर्चा करू नका. चला खेळाडूने कोणी चर्चा करू नका. पंच आमचे निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. खेळाडूंनी आपापला शांत राहा. आपण निर्णय घेतलेला नाही. कोणी आयोजन कमिटीने निर्णय घेतलेला नाही. आपण पंच कशाला मागवलेत. चला शांत राहा. काही कोणी डिसिजन आयोजन कमिटीने घेतलेला नाही. जो अंपायर डिसिजन आहे तो आपल्याला मान्यता द्यावीच लागेल. अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. अरे अंपायर डिसिजन देतील. आपण नका कोणी बोलू. आयोजक कमिटी कोणी खेळाडू बोलू नका.
दोन्ही कॅप्टन या. चला दोन्ही कॅप्टन या, खेळाडू कोणी द्यायचं नाही. चला 6 दिला. चला घ्या. चला वादावाद नको, कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलेला आहे. या ठिकाणी षटकार आहे आणि तुम्ही जागेवर बसायचा खेळाडू. अश्विन पाटीलनं स्वतः निर्णय दिलाय की षटकार द्या. एकदा जोरदार टाळ्या अश्विनसाठी. खेळाडू ती आणि त्यांनी स्वतःहून दाखवली आपली स्पर्धा. आपल्या स्पर्धेमध्ये कोणताही व्यत्यय नको. ए गिल्लू जा. चला सर्व खेळाडूंना विनंती असेल कोणत्याही प्रकारचा आपण वादावाद करू नका, कारण आपल्या गावाच्या अभिमानाची, मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. आणि बघा, आयोजन कमिटीकडनं सूचना आली कोणी पॅव्हलियन मधून उठून यायचं नाही किंवा कुठे जायचं नाही. आपापल्या पॅव्हलियन मध्ये बसा आणि खेळाडू कोणी आपली जागा सोडून जाऊ नका. आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना आलेली आहे. चला षटकार आलेला आहे. 6 धावा गेल्यात. मॅच तुम्ही कंटिन्यू, मॅच सुरू करा. षटकाराला जल्लोषाच्या नांदामध्ये जरूर आपण पाहिला थोडी चुकी आणि 6 धावा एकूण धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचले. 68 धावांचा पल्ला पार करायचा इथे सिद्धेश इंटरप्राइजेस 11 टीमला. मैदानामध्ये गोलंदाजी करतोय अभिजित म्हात्रे. अजूनपर्यंत आपण या षटकाचा विचार केला तर अंतिम चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असेल. मैदानामध्ये सामन्याला होईल सुरुवात. समोर असेल फलंदाज. अंतिम चेंडूचा खेळ करण्यासाठी सज्ज असेल अक्षय गायकवाड. मागच्या चेंडूवरती आपण षटकार पाहिला. 16 धावा धावफलकावरती. 17ची सरासरी राखायची आहे आणि त्या दिशेनं वाटचाल करत असताना मैदानावरती 2 फलंदाज. आक्रमकतेची फलंदाजी जरूर आपण पाहतोय. अंतिम चेंडू यावेळी स्टेट ड्राईव्ह जरूर खेळून काढलाय. इथे क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव येईल या चेंडूवरती आणि षटक क्रमांक इथे पहिलं समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 68 धावांचा पल्ला पार करण्यासाठी उतरलेला सिद्धेश इंटरप्राइजेस 11 टीम जाऊन पोहोचले 0 गडी बाद 17 धावा. यश डीजे. धावसंख्या जमवायच्या आहेत आणि ती सरासरी कायम ठेवत असताना हे 2 फलंदाज मैदानावरती जरी सरासरी कायम ठेवली तर सहजरित्या सिद्धेश इंटरप्राइजेस 11 हा सामना जिंकेल. परंतु एकीकडे गोलंदाजांना या 2 फलंदाजांना थांबवायचं आहे. या फलंदाजांच्या समोर तुम्हाला जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकायचे आहेत. मैदानामध्ये तुम्हाला विकेट घ्यायचं, कारण पहिल्या षटकामध्ये अभिजितला कोणत्याही प्रकारची सफलता मिळाली नाहीये. इथे गोलंदाज तयार असेल. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अश्विन पाटील आणि पहिल्या चेंडूवरती तडाखा. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल आलाय हा चौकार. डीजे चौकारानं आणि संघाच्या धावसंख्येला चौकारानं खूप मोठा आकार देण्याचं काम इथे केलंय. फलंदाज अक्षय आपण पाहतोय. अक्षय गायकवाडला एकूण एक धावसंख्या 21 21 धावा. मैदानामध्ये एज ओपनर सलामीची जोडी अजूनही खेळ करतोय.
इथे चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, एक धाव जरूर कंप्लीट होईल. दुसरी धावेचा प्रयत्न केला आहे, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्याची चपलाई आणि लेझी क्रिकेट. क्षेत्ररक्षण सुरेख झालं होतं, फेकी थोडीशी उशिरा आणि त्याचा परिणाम भोगत असताना क्षेत्ररक्षण करणारी टीम सुवीर स्पोर्ट 2 धावा आल्या, दोन्ही संघ पुढे सरकलाय. 23 धावा धावफलकावरती. मैदानामध्ये खूप चांगला खेळ चालू आहे. मैदानामध्ये अक्षय गायकवाड आणि सूरज मुंगाजी. मोठा अपीलला दात आणि इथे फलंदाज लेग बिफोर विकेट बाद अक्षय गायकवाड. थँक्यू डीजे सँडी. खूप सुंदर गीतांची मेजवानी डीजे सँडी यांच्या माध्यमातून. फलंदाज बाद झाला इथे अक्षय गायकवाड. नवीन फलंदाज मैदानामध्ये रोनित दापोलकरला आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती. 23 धावा, एक गडी बाद. एकत्रित आता आपण पहिला बॉल असतील आता शिल्लक 15 आणि धावांची गरज आहे ती. हा मोठा फटका जरूर फलंदाजच्या बॅट मधून आलाय आणि हा चेंडू जाईल वन बाउंस सीमा पार. 4 धावा. चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 27. 27 धावा धावफलकावरती. आक्रमकतेची आल्या चौकार दाखवला. अप्रतिम वेग होता या चेंडूवरती. जसा विकेटवरती पडला थोडंसं मध्ये आला. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. फलंदाज थोडासा सफल झाला होता. एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु इथे असफल ठरला. निर्धाव चेंडूची ते सांगता होत असताना शांत बसवला येतात. हा देखील चेंडू खूप चांगला, परंतु थोडीशी दिशा भरकटली. पंचांनी इशारा पोहोचवलाय. हा चेंडू स्वेर. आता एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव खर्च केला. अश्विन पाटीलचं आपण हे षटक पाहतोय. 28 धावा धाव फलकावरती लागल्यात. षटकाचा विचार केला तर चेंडूची समाप्ती झाली एकूण 5. अंतिमचा चेंडू. पुन्हा एकदा ती चुकी, पुन्हा एकदा ती चुकी, पुन्हा एकदा अवांतर चेंडू फेकलाय. ही चुकी का करतोय अश्विन पाटील, हा देखील प्रश्नचिन्ह. कारण सुरुवातीचा आपण 5 चेंडू पाहिले तर एक चांगली गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळाली आणि मात्र अंतिम चेंडू फेकण्यासाठी त्याला 2 अवांतर चेंडू फेकावे लागले आणि ते एक्स्ट्राच्या रूपानं धावा खर्च करतोय मैदानामध्ये. क्रुझलाईन केल्याचा प्रयत्न पंचाकडे जरूर अपील केला होता. अपिलामध्ये उत्साह विश्वास कमी होता. इथे लेगबाईच्या रूपानं एक धाव येईल. षटक क्रमांक दुसरं संपेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 29. 29 आता समीकरण चेंडू 30 धावा. आता समीकरण असेल चेंडू असेल 12 आणि धावांची गरज आहे ती 38. 38. चला वेळ जाऊन फार कमी आपल्याकडे. स्पीडअप करायचे दोन्ही टीम. आज आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. बहुतेक आज फायनल डे आणि आज मला वाटते 3 ते 4 वाजतील नक्कीच, परंतु आपल्याला घाई करायची आहे, स्पीडअप करायचं आहे. अजूनही 12 मध्ये 38. 38 धावांची गरज आहे. मैदानामध्ये कोण जिंकणार, मामा की भाचा, सुवीर स्पोर्ट की सिद्धेश एंटरप्राइजेस, हा प्रश्नचिन्ह. नक्कीच आता 12 मध्ये 38. आमचे प्रिन्सिपल संतोषजी म्हात्रे यांना आपण सन्मानित करायचं आहे. या संतोषजी म्हात्रे मुख्याध्यापक, हेड प्रिन्सिपल ऑफ नवीन शेवा स्कूल हायस्कूल मिस्टर संतोषजी विष्णू म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे. मी केतन दापोलकर यांनाही विनंती करतोय की संतोषजी म्हात्रे यांचा प्रमाणे शुभ सन्मान करावा. बिग हिट 38 धावांची गरज आहे 12 मध्ये आणि पहिल्या चेंडूवरती आलाय हा बिग हिट 6 धावांचा. फलंदाज रोनित दापोलकर याच्या बॅट मधून
6 धावांचा आपण मोठा फटका पाहिला. आणि हा चेंडू वाईट स्वेर घोषित केलाय. थोडासा प्रेशर आणि दबाव आणि इथे जर कुमार म्हात्रे या मान्यवरांकडून सुवर्ण संधी असेल. फलंदाज रोनित दापोलकरला षटकारांच्या ट्रिकसाठी 3,000 रुपयाचा पारितोषिक. पुन्हा एकदा क्रुझलाईन केल्याचा प्रयत्न, परंतु इथे चुकी करतोय गोलंदाज आणि परिणाम आपण पाहतोय हा चेंडू देखील स्वेर घोषित केलाय. आव्हान धावसंख्येमध्ये वाढ. संदीपान, जर रोनित दापोलकरनं हा मॅच जिंकून दिला तर जगदीश दापोलकर यांच्याकडनं 5,000चं बक्षीस दिलं जाईल. आणि याच दरम्यान नंदराज शेठ मुंगाजी यांचं आगमन झालंय महाराष्ट्रामध्ये. अर्थातच महाराष्ट्र हिंद केसरी नामवंत आज शर्यत पार पडली. अर्थातच हरण्या गरुड बैलाला पराभूत करणारा वादल बैल आणि या वादल बैलाचे मालक नंदराज शेठ मुंगाजी यांचं इथे शुभ आगमन झालंय. आणि इथे पकडलाय झेल फलंदाज. इथे रोनित दापोलकर होईल बाद आणि ही विकेट मिळवले सुदर्शन म्हात्रे या गोलंदाजानं. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हिंद केसरी नामवंत बैल जोडी जिनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपला नावाचा डंका पेटवला. अर्थातच गरुड हरण्या बैलाचे मालक आणि त्या बैलाला पराभूत करणारे आज वादळ बैल. ओले गावची खरं तर अभिमानाची गोष्ट याच दरम्यान आपण पाहतोय. जयंतजी घोपरकर आणि त्याचबरोबर कमलाकर गायकवाड यांचं इथे आगमन झालं. आणि जयंत घोपरकर बघा या मैदानासाठी त्यांनी JCP देखील आम्हाला इथे 4 दिवस या मैदानाला सपाटीकरण करण्याकरता, या मैदानाची शोभा वाढवण्याकरता JCP म्हणून त्यांच्या माध्यमातून देण्यात आली. ते जयंतजी घोपरकर यांचं मी मनापासून या कमिटीच्या वतीनं आभार मानतोय. त्याचबरोबर ओले गावातील ज्येष्ठ पंच वरिष्ठ आमचे कमलाकरजी गायकवाड देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. या सर्व मंडळींचं ओले प्रीमियर लीग, ओले गावचा क्रिकेट आणि ओले गावचा हा क्रिकेटचा महामेळावा या स्पर्धेमध्ये करूया सहर्ष स्वागत. नक्कीच उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करू. मैदानामध्ये आपण जाऊया. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. 4थ्या क्रमांकावरती राजेंद्र मुंगाजी येणाऱ्या चेंडूचा खेळ करेल. गोलंदाज या राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल फेकला होता मात्र तितक्या ताकदीनं खेळून काढला नाहीये. निर्धाव चेंडूची ते सांगता आता इथे शांत बसवलंय गोलंदाज. मैदानामध्ये आपण पाहतोय सुदर्शन म्हात्रेला पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार केला, त्यानंतर 2 चेंडू अवांतर फेकले, परंतु त्यानंतर कमबॅक वाले षटक आपल्याला पाहायला मिळते. कारण मागच्या चेंडूवरती सफलता आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू. एकूण धाव संख्या 38. 38 धावा धावफलकावरती. मोठा प्रहार जरूर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल तत्पूर्वी चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरील. लॉक ऑन रिझन मध्ये हा षटकार. थँक्यू डीजे. षटकार आणि षटकाराला संघाची धावसंख्या धावफलकावरती एक मोठा आकडा एकूण 44. 44 धावा समीकरणाचा विचार केला. येणारे चेंडू 8 आणि धावसंख्येची गरज आहे ती 24. 24 धावांची गरज आहे. मैदानामध्ये सामना चालू आहे. आता मैदानामध्ये सामना समांतर आहे. मैदानामध्ये सामना कोणी जिंकला नाहीये, कोणी हरला नाहीये. मैदानामध्ये दोन्ही संघांची ताकद, दोन्ही संघांची आक्रमकता इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये एकीकडे चांगली फलंदाजी चालू आहे तर एकीकडे चांगली गोलंदाजी चालू आहे. परंतु सरस कोण ठरणार, हा सामना जिंकणार कोण, हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय मैदानामध्ये. राजेंद्र मुंगाजी याच्या बॅटमधून जरूर षटकार पाहिला. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुदर्शन म्हात्रे याच्या माध्यमातून फेकलं जाणार आहे 3रं षटक आपण जरूर पाहतोय. राईट अप ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज असेल. बॅटचा पेस, प्रॉपर टायमिंग. चेंडू जाईल लॉक ऑन रिझन मध्ये, सीमा पार. दॅट इज बिग 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 हिट. षटकार.
स्वागत. षटकार जर ठोकले फलंदाजानं तर नंदराज शेठ मुंगाजी वादळ बैलाचे मालक यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच रिवाल सर, 2 षटकार आलेत, अजून एक षटकार मारायचंय. एका पाठोपाठ 2 षटकार जरूर आलेत. खूप चांगली फलंदाजी. धावसंख्या 50. आता मात्र 7 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. 7 मध्ये 18ची गरज. 3 मोठे फटके. मैदानामध्ये काय होणार, कोण जिंकणार, प्रेक्षकांचं नजरा जरूर आपण पाहतोय. प्रत्येक चेंडू हृदयाची धडकन वाढतोय. प्रत्येक चेंडू हा सामना रंगतदार बनवत असताना मैदानामध्ये आपण जरूर पाहतोय. एका बाजूला सुवीर स्पोर्ट आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्धेश इंटरप्राइजेस. मामा आणि भाचा हा विरोधामध्ये खेळ करत असताना जरूर आपण पाहतोय. हा महायुद्ध OPL धमाका 2024 आपण जरूर पाहतोय मैदानावरती. मैदानामध्ये सुदर्शन म्हात्रे, तिसरं षटक, अंतिम चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. समोर फलंदाज, ज्या फलंदाजाच्या बॅटमधून एका पाठोपाठ 2 षटकार आलेत. आता तिसरा षटकार येईल का? प्रयत्न जरूर केला होता परंतु प्रयत्नांना आला इथे अपयश. अंतिम चेंडू गेलाय निर्धाव. तिसऱ्या षटकाचा इथे खेळ संपलाय. आता समीकरण असेल, चेंडू असतील एकूण 6 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 18. उडवत गुल्लाल भडका आणि बैलगाडा शर्यतीचा नादलय एकदम कडक. नक्कीच महादेव गडगे सरांचा हा आवाज. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण जरूर पाहिलं, माजी उपसरपंच आदरणीय रवींद्र दापोलकर यांचे सुपुत्र रतन दापोलकर आणि केतन दापोलकर यांच्या माध्यमातून 3 दिवस लाईव्हची सेवा आणि 2 बायसायकल या स्पर्धेमध्ये जरूर त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. आता 6 मध्ये 18ची गरज आहे. आता रंगतदार सामन्यामध्ये खूप रंग भरलाय. मैदानामध्ये खूप चांगली फलंदाजी होतोय. आता या 18 धावा रोखायच्या आहेत गोलंदाजाला, तर एकीकडे 18 धावा जमवायच्या आहेत. कोण जिंकणारा सामना हा खूप मोठा प्रश्नचिन्ह. मैदानामध्ये खूप चांगला खेळ चालू आहे. आता प्रेक्षक वर्ग मैदानामध्ये नजर ठेपून बसलेत. आता मात्र फलंदाज आपण पाहतोय राजेंद्र मुंगाजी आणि सूरज मुंगाजीला आपण मैदानामध्ये खेळ करताना पाहतोय. नवीन गोलंदाज विनय पाटील अंतिम षटक फेकेल. अक्रॉस लाईन, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. तत्पूर्वी इथे जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अंतिम षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आला हा चौकार. आता समीकरण, चेंडू असतील 5 आणि धावांची गरज आहे ती 14. केले नक्कीच इथे स्क्रीनवरती बघून आमचे पंच तुमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील. तिसऱ्या पंचांची इथे मागणी. अक्षप घेतलाय गोलंदाज विनय पाटील वरती. आता 5 मध्ये 14ची गरज आहे. सामना खूप अटाकोटीचा, सामना खूप रंगतदार पाहायला मिळते. करण्याचा प्रयत्न, एसटी रक्षक झेल खाली सोडला गेलाय झेल. इथे मात्र परिणाम भोगावा लागेल. 1 धाव जरूर कंप्लीट केले. एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण 55 वरती. आता समीकरण थोडस बदललंय. चेंडू असतील 4 आणि 13ची गरज. 13 धावांची अजूनही गरज. 2 मोठे फटके हा सामन्याचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. परंतु इथे गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करायची. मैदानामध्ये त्याला आता निर्धाव चेंडू फेकायचे. जरूर डिस्कशन केलं जाईल, कान मंत्र जरूर दिलं जाईल मैदानामध्ये गोलंदाजाला. परंतु इथे फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. 4 मध्ये 13ची गरज आहे. खूप चांगला सामना जरूर आपण पाहतोय. मैदानामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल विनय पाटील. समोर फलंदाज आहे राजेंद्र मुंगाजीसाठी हा चेंडू लॉंग ऑरिजन मध्ये 1च धाव येतोय. दुसरीचा प्रयत्न इथे करू दिला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. 1च धाव. एका धावेच्या मदतीनं 56. एकूण 56 धावा धाव फलकावरती. आता गरज आहे 3 मध्ये 12ची. 2 मोठे फटके, 2 मोठे फटके. काय होणार या सामन्याचं चित्र, कोण जिंकणारा सामना. अप्रतिम अप्रतिम सामना जरूर आपण मैदानामध्ये एन्जॉय करतोय. बिग हिट, बिग हिट, बिग हिट.
आणि निर्णायक फटका गरज होती, गरज भागवली फलंदाजानं. हा दणका षटकार. गुरुदेव वळले फनवल साईड डावी 2 बादल्यात 2 गोंडे ठेवले आहेत. यांना सुद्धा आजच्या मैदानात जोर पाहिजे, लवकरात लवकर जोर द्या. भिंजोड 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 एसजीसीचं कौतुक करावं लागेल. एसजीसी आज डीजे ऑपरेटर आमचा 1 नंबर आहे, त्यामुळे तुम्हाला खुश करणार आज एसजीसी. जबरदस्त डीजे ऑपरेटिंग. नक्कीच आज, रिव्हर्सर, नक्कीच रिव्हर्सर. क्रिकेटच्या दुनियामध्ये डीजे सँडीचं नाव का घेतलं जातं? कारण टायमिंग इतकं चांगलं आहे ना. अप्रतिम गीतांची मेजवानी त्याच्या माध्यमातून जरूर आपण पाहतोय. आता सरासरी एवढ टेबले 2 मध्ये 6ची गरज आहे. 2 मध्ये 6. काय होणारा सामना, कोण जिंकणार? एका बाजूला सुवीर स्पोर्ट 11 आणि एका बाजूला सिद्धेश इंटरप्राइजेस, एका बाजूला मामा आणि एका बाजूला भाचा. कोण जिंकणारा सामना हा प्रश्नचिन्ह. सर्वांच्या नजरा मैदानामध्ये जरूर आहेत. 2 मध्ये आता 6ची गरज आहे. मागच्या चेंडूवरती आपण एक तडाखा पाहिला. फलंदाज सूरज मुंगाजीच्या बॅटमधून. आता 2 मध्ये 6ची गरज आहे. खूप चांगला सामना. कोण जिंकणार म्हटलं? आता उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आताच करा आणि ते काम आता मैदानामध्ये करायचंय फलंदाजांना. 2 मध्ये 6ची गरज. लो फुलटा चेंडू होता, ताकदीनं खेळून काढला. एक धाव जरूर कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षक तिथे फंबल झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला गेलाय या 2 फलंदाजांनी. या चेंडूवरती आल्या आता 2 धावा. आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल एकूण 64. आता गरज आहे 1 चेंडू आणि 4 धावा संधी. पण इथे मात्र मॅच खूप चांगला रंगतय. मामा भाच्याचा सामना आहे, कोणी सेलिब्रेशन जास्त करू नका. 1 बॉल 4 धावा. मामा भाच्याचा सामना, सेलिब्रेशन जास्त करू नका. क्रिकेट आहे, एन्जॉय घ्या. आता काय मॅच कोण जिंकणार? दोनही संघांच्या पासण्या पुसपुस होणार. फासल्या मात्र फासफूस फासफूस फासफूस. धक 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 धक. 1 मध्ये 4ची गरज होती आणि हा चेंडू निर्धाव. सामना जिंकलाय क्षेत्ररक्षण करणारी टीम सुवीर स्पोर्ट 11. जरूर खूप मोठा जल्लोष, अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून. आणि ते खूप चांगली गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळाली आणि ते सामना जिंकलाय सुवीर स्पोर्ट 11 टीम, अश्विन पाटीलचा संघ. चला नेक्स्ट मॅच लगेच मैदानामध्ये खेळाडू वर्ग आपण उतरा आणि सामन्याच्या सामनावीराकडे आपण बोलू. बोकड कुणीतरी चोरून नेलेला आहे 2. बोकड कुणीतरी चोरून नेलेला आहे 2. शर्यती क्षेत्र ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये क्रेज आहे त्या प्रकारे शर्यती क्षेत्रामध्ये जरूर आपण युवक वर्गाचा क्रेज पाहतो. चला सामनावीराकडे आपण जरूर बोलू. सामनावीराचा पाहतो लाईनअप करा. चला आपण लाईनअप करून मैदान सोडा. हॅलो. आता फक्त 20 मिनिटांचाच कालावधी राहील. ज्याकडे लक्ष द्या, कारण अगोदर भरपूर उशीर होत चाललाय. नक्कीच रिव्हर्सर आपण सामनावीराचा पारितोषिककडे जाऊ. ज्यानं 10 चेंडूमध्ये 36 धावांचं योगदान आणि 1 षटक फेकत असताना 1 गडी बाद केला. अश्विन पाटील ठरलाय सामन्याचा सामनावीर. मी अश्विनला विनंती करेन की आपण सामनावीराचा पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मंचाशी संपर्क साधा. चला चला लवकर लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवा आणि बॅट्समन रेडी ठेवा. बॅट्समन लगेच मैदानात उतरायचं आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेका, नाहीतर 1 प्लेअर पुन्हा तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घेता येईल. आयोजन कमिटीच्या वतीने आता तुम्हाला वारंवार सूचना केली जाते की लवकर लवकर जास्त वेळ न घेता मॅच सुरू करा. आज आपल्याला मॅच संपवायचे आहेत. चला अंपायर देखील मैदानात गेलेत. आता त्वरित बॅट्समन तुम्हाला पाठवायचे आहेत. तर व्यासपीठावर आपण शुभ सन्मान करीत आहोत श्री कमलाकरजी गायकवाड, ओले गावातील ज्येष्ठ नागरिक. आणि मी विनंती करेन आयोजन कमिटीला की आपण
श्री कमलाकर गायकवाड यांना आपण सन्मानित करावं. या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय ओले गावातील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित मान्यवर हरिचंद्र गव्हाणकर आहेत, अनिल अविनाश मुंगाजी, त्याचबरोबर रुपेजी गायकवाड, नंदराज शेठ मुंगाजी, आमचे सचिनजी म्हात्रे आचारी, जगदीश दापोलकर, संतोष म्हात्रे प्राचार्य, प्रिन्सिपल ऑफ नवीन सेवा हायस्कूल, त्याचबरोबर अरुणजी धमाळे. तर हरिचंद्र गव्हाणकर यांना मी विनंती करते काकांना की नानांना की आपण आपल्या शुभ हस्ते कमलाकर गायकवाड यांना सन्मानित करावं. आणि मॅन ऑफ द मॅच अश्विन पाटील. चला मॅच चालू करा. चला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊया. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड मस्ट गोज टू मिस्टर अश्विन पाटील. खूप चांगली बॅटिंग आणि तेवढीच चांगली गोलंदाजी देखील अश्विन ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवला. वेल प्लेड. मॅन ऑफ द मॅच सन्मान ठरलाय आणि सामना जिंकलाय सुवीर ट्रान्सपोर्ट. तर लगेच सुरू करूया आपण पुढील सामना. ऐकूया सचिन गिरी यांना. चला मॅच चालू करा प्लीज. फिल्डिंग लावून घ्या फिल्डिंग टीम.